स्टेशन सकाळी 8 वाजता आलं. डॅडी 6 तास लेट आली होती. पण पहाटेच 2:30ला पोचण्यापेक्षा हीच वेळ सोयीची, सदानंदने मनोमन विचार केला. डब्यातलं सामान त्याने फलाटावरून उतरवून ठेवलं आणि मग त्याने लगेज कंपार्टमेंटमधील M80 उतरवून घ्यायला तो मागे गेला. राऊ भटकंती झाली तरी जुन्या आयुष्यातील एवढी एक चीज त्याने जपून ठेवली होती. ती काही खायला मागत नव्हती. जुनी झाली तरी केव्हाही उपयोगी पडू शकत होती. सामान घेऊन ते स्टेशन बाहेरच्या व्हरांड्यात आले. समोर मोठा चौक होता. मध्ये लहानशी गोलाकार बाग होती. मध्यभागी उंच फवारा उडवणारं कारंजं होतं. आपोआप डावी उजवी होत होती. स्टेशनची हद्द संपत होती. तिथं बसत्या चौकोनी स्तंभात गोलाकार साखळी टांगलेली होती. त्या साखळीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला 3 साठी मोठ्या रिक्षा स्कूटरची रांग होती. उत्तरेकडचं खास वाहन, 6 सीट किंवा सामान, काही अवजड नेणारी वाहने, त्यांचे ड्रायव्हर स्टेशन बाहेर येणाऱ्या प्रत्येक उतारूभोवती जमून किल्ला करत होते. सदानंदने एकाची नजर पकडून त्याला खुणेनं जवळ बोलावलं. सदानंद म्हणाला, राजकोटला जायचे. हां चलो ना साहब, स्पेशल टॅक्सी हो ना. सदानंदने मानेचनीच हो चिकवून केली. मीटर आहे का? मीटर? इथे कुठला मीटर साहेब? मग भाडं काय घेणार? साहेब अशी फास्ट नेतो आत्ता राजकोट, 50 रुपये. आणि जरा सावकाश नेली तर? सदानंद हसत म्हणाला. काय गरीबाची चेष्टा करता साहेब. चलो 40 रुपये. ओके चलेंगे. 25 रुपये? चलो, टॅक्सीवाला म्हणाला. त्याने 2 बॅगा घेतल्या. लहान बॅग वंदनाने घेतली. एक पिशवी अमरने खांद्यावरून मागे टाकली. सदानंद त्याची M80 ढकलत घेऊन निघाला. टॅक्सी सदानंदने अंदाज केला होता तशीच निघाली. तेव्हा तरी पूर्वी दिलेला, ठरवडलेला, वेगळ्या रंगाची ठिरळं लावलेला पिवळा रंग. माझे 3 सीटच्या 2 रांगा. उषा टणक टॉयरच्या, त्याही फाटलेल्या, रेक्झिंगला चिरा दिलेल्या. काचेच्या खिडक्या कायमच्याच अर्धवट उघडलेल्या. आत डिझेलच्या धुराचा वास. मागच्या सीटवर वंदना अमर बसले. तिथेच सामान ठेवलं. सदानंद पुढच्या बाकावर बसला. ड्रायव्हरने त्याच्या क्लीनर साह्याने M80 आत चढवली. ती सदानंदने हाताने घट्ट धरून ठेवली. टॅक्सी सुरू व्हायच्या आधी सदानंद म्हणाला, हे बघ, राजकोटमध्ये एखादं चांगलं हॉटेल, खानावळ आहे का? ड्रायव्हर क्लीनर एकमेकांकडे पाहून जरासे हसले. हे फार लहान गाव आहे साहेब. गावात कोणी प्रवासी पाहुणे येत नाहीत. कशासाठी येतील साहेब? इथे काय पाहण्यासारखं आहे? ठीक आहे. गावात शाळा आहे? शाळा आहे साहेब. उघडी आहे का नाही पाहायला हवं. ठीक आहे, शाळेपाशी थांबू चालेल? अच्छा साहेब. ढर 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 आवाज झाला. शेवटी एकदाचं इंजिन सुरू झालं. सगळ्या गाडीचाच, पत्र्यांचा, काचांचा, स्प्रिंगचा खडखडाट होत होता. आतल्या डिझेलच्या धुराचा वास आणखी उग्र झाला होता. त्यात भर म्हणजे खालचा रस्ता पूर्वी केव्हा तरी केलेला होता. खड्डे होते, धूळ होती. सदानंदचे शब्द ड्रायव्हरने मनाला लावून घेतलेले दिसत होते. तो टॅक्सी अगदी सावकाश चालवत होता. किंवा कदाचित तोच कमाल वेग असेल. खड्डे अचानक आणि अनपेक्षितपणे येत होते. M80 हाताने घट्ट धरावी लागत होती. स्वतःचा तोल सांभाळावा लागत होता. या सगळ्या गडबडीत सदानंदचं बाहेर लक्षही दिलं नाही. जेव्हा बाहेर माणसं, लहान घरं दिसायला लागली तेव्हा त्याला समजलं, राजकोट आला आहे. 1-2 वळणं घेऊन टॅक्सीत दणका देऊन थांबली. इंजिनाच्या खडखडाटाचा, टुईचा आवाज एकदम थांबला. किती छान वाटत होतं. ये स्टूल आया साहब, ड्रायव्हर म्हणाला. सदानंद बाहेर विश्वासाने पाहत होता. राड्या रोड्यांनी भरलेल्या अंगणात झडलेल्या पिवळ्या रंगाची केवळ 2 खोल्यांची बैठी कौलारू 1 मजली इमारत होती. पुढच्या व्हरांड्याला 3 कमाणी होत्या. तीच तेवढी शोभा. सगळी सामसूम दिसत होती. पण आशेचा किरण एकच होता. इमारतीचं दार उघडं होतं. ठीक आहे, इथेच उतरतो मी. घ्या ही M80, सदानंद म्हणाला. त्याची गाडी खाली आली. सामान खाली आलं. त्या मागोमाग वंदना, अमर खाली आले. ड्रायव्हरच्या हातावर 30 रुपये ठेवल्यावर त्याने हसून सलाम ठोकला. फर्र करीत टॅक्सी सुरू केली आणि तो निघूनही दिला. वेळ 10-10:15चीच होती, पण उन्हाचा कडाका जाणवायला लागला होता. रस्त्याच्या कडेच्या एका झाडाच्या सावलीखाली त्याने गाडी स्टँडवर उभी केली आणि वंदना अमरला तिथेच थांबायला सांगून तो स्टूलच्या आवारात गेला. आवारात झाड नव्हतं, गवताचं पातही नव्हतं. शाळा असली तर हे शाळेचं मैदान असेल, पण घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ जाऊ द्याच.
साध्या खेळण्यासाठी ही जागा साफ केलेली दिसत नव्हती. आठीव रेषा नव्हत्या, ठांब नव्हते, काहीही नव्हतं. सदानंद व्हरांड्यात पायऱ्या चढून त्या उघड्या दारापाशी पोचला. उघड उघड दिसत होतं की ती शाळेच्या वर्गाची खोली होती आणि भिंतीपाशी असलेल्या टेबलामागे एक मध्यमवयीन माणूस काहीतरी लिहित बसला होता. सदानंदच्या बुटांचा आवाज होताच त्याची मान वर झाली, दाराकडे वळली. सदानंद काम चलाऊ हिंदी वापरत म्हणाला, नमस्कार, आपल्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल आधी माफी मागतो. त्याचं हिंदी सफाईदार होतं. व्यत्यय कसला महाशय, उलट तुमच्या येण्यातून कामातून जरा सुट्टाच मिळाली. या मी आपली काय सेवा करू शकतो? सदानंद त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. अरे उभे का, बसा ना, पण नीट पाहून बसा. टाई बाटो मोडली आहेत, टाईंचे खिळे वर आले आहेत. तो जरा मिष्टील आवाज म्हणाला. सदानंद समोरच्याच एका बाटाला टेकून उभा राहिला. महाशय, मी गावात एवढ्यातच आलो आहे. बरोबर पत्नी मुलगा मोटरसायकल घेऊन? मास्तर हसत म्हणाले. लिहिता लिहिता बाहेर पाहत होतात तर. भाईसाहेब, तुम्ही कमाल करता. शाळेतल्या मास्तराला दोन्ही बाजूंनाच टाय, पाठीमागेही डोळे असतात. नाहीतर ही मुलं भगवान. आज शाळेला सुट्टी आहे. एवढं कुठलं नशीब असायला, आता येतीलच एक सैतान. मास्तरजी, राजकोटजवळ आनंदमहल वास्तू आहे, आपल्याला माहीत आहे? भाईसाहेब, ती वास्तू कोणाला माहीत नाही, छोटा बच्चासुद्धा ओळखे. मास्तरजी, त्या वास्तूचा केअरटेकर, वॉचमन म्हणून माझी नेमणूक झाली आहे. त्यासाठीच मी गावात आलो आहे. मास्तरांच्या चेहऱ्यावरचं हास्य एका क्षणात मावळलेलं होतं. डोळे बारीक करून ते सदानंदकडे पाहत होते. तुम्ही कोठून आलात भाईसाहेब? त्यांनी शेवटी विचारले. मुंबई. इतर लहान सहान गावांची नावं सांगण्यात अर्थच नव्हता. बरोबर आहे, ते मुंबईलाच जाणार. तुमची नेमणूक कोणी केली? ललित नारायण मिश्रा नावाचे ट्रस्टी आहेत, त्यांच्याशी माझी मुलाखत झाली. म्हातारा, किडकिडीत, गोरापान, पांढऱ्या कपड्यातला माणूस. बरोबर, तुमच्या माहितीचे आहेत? परत तेच भाईसाहेब, त्यांना कोण ओळखत नाही. ठीक आहे मास्तरजी, माझी समस्या अशी आहे, गाव लहान आहे, गावात हॉटेल असं नाहीच. बरोबर पत्नी आहे, मुलगा आहे. आधी एकट्यानेच आनंदमहलवर जाऊन तिथली परिस्थिती पाहून यावं आणि मग पत्नी मुलाला घेऊन जावं असा विचार आहे. तुम्ही मला काही मदत करू शकाल का? म्हणजे असं एखादं ठिकाण सुचवू शकाल का की तेथे आमची जेवणा राहण्याची 2-3 दिवसांची सोय होईल असं? भाईसाहेब, तुम्ही शरीफ माणूस दिसता. भाभीही सज्जन आहेत. छोटा मुलगा तर सर्वत्रच प्रिय असतो. तुम्ही असं का नाही करत? माझ्याकडेच का नाही राहत? तुमचे सर्व प्रश्न सुटतील आणि मला आणि श्रीमतीजींनाही नवी सोबत मिळेल. काय म्हणता? पण तुम्ही, तुमची पत्नी, मुलं, मास्तरजी अशी गैरसोय कशी करणार तुमची? भाईसाहेब, घरात मी आणि श्रीमतीजी दोघंच असतो. मुलगा शिक्षणासाठी परगावी त्याच्या मामाकडे आहे. आमची काहीही गैरसोय होणार नाही. मास्टरजी खुर्चीवरून उठले, सदानंदच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, या माझ्याबरोबर भाईसाहेब. शाळेच्या भिंतीबाहेर वंदना अमर तिष्ठत उभे होते. त्यांच्या दिशेने एक हात हलवून सदानंदने सर्व काही ठीक आहे अशी खूण केली. मास्तरजी रस्त्यावर गेले. सर्वजण त्यांना ओळखत होतेसे दिसले. 3-4 मिनिटातच एक दणकट माणसाला घेऊन आले. सदानंदच्या 2 बॅगांकडे हात करीत ते त्या माणसाला म्हणाले, या बघ, या 2 बॅगा उचल आणि भाईसाहेबांना घेऊन माझ्या घरी जा. बाईंना म्हणावं, दुपारी 1 पर्यंत मी येतोच आहे. भाईसाहेब, तुम्ही जा याच्याबरोबर. त्या माणसाने दोन्ही बॅगा सहज उचलल्या. झपाझप वाट चालायला सुरुवात केली. सदानंदला गाडी स्टँडवरून उतरवून त्याच्यापर्यंत पोचायला जराशी धावपळच करावी लागली. अरे जरा सबूर, जरा दमाने रे, तो म्हणाला. आणि काय रे, मास्तरांच्या पत्नीला काय सांगायचं? मास्तरजींची ही आदतच आहे साहेब. गावात कोणी नवीन आलं की सरळ घरी पाठवतात. बाई सरळ काही समजतील. तुम्ही बेशक चला. एव्हाना ऊन तापायला लागलं होतं. सदानंदला रस्त्याच्या दोन्ही अंगांना ओझरती नजर टाकण्या इतपतच सवड मिळाली. ठराविक साच्याचं लहानसं गाव, 1 मजली तबेल्यासारखी दुकानं लांबच्या लांब रांगेत पसरली होती. मानवी समाजाची गरजा इथून तिथून सारख्याच असतात. किराणा, भुसार, भाजी, कपडे, भांडीकुंडी, पान, सिगारेट, हॉटेल, खानावळ, मिठाई फरसाणाची दुकाने, सलून, सायकल, स्कूटर, रिक्षा, रिपेअरिंग गॅरेज, एक पेट्रोल डिझेल पंप,
शिंपी, सुतार, लोहार 2 वळणं घेतल्यावर मास्तरांचं घर आलं. बाहेर 8 फुटी पिवळ्या रंगाच्या विटांची भिंत, आत लहानसं अंगण, समोर 2 खोल्यांची दारे, वरच्या चुनी गच्चीकडे जाणारं जिनं. मोठ्या दाराचा आवाज ऐकून मास्तरांच्या पत्नी खोलीच्या दारात आल्या. बॅगा घेतलेला माणूस आधी आत गेला, त्यांच्यापर्यंत पोहोचला. सदानंद आणि त्याचं कुटुंब यांच्याकडे बोट दाखवे तो त्यांना काहीतरी सांगायला लागला. पण या माऊलीला या प्रकाराची सवय होतीसं दिसलं. त्याला एका हाताने बाजूला सारीत त्या पुढे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर खरोखरचं स्वागताचं प्रांजळ हास्य होतं. असा हा सदानंदचा राजकोटमधला प्रवेश झाला.